नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता कधी येणार या संदर्भातली खात्रीशीर महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आपणा सर्व शेतकरी बांधवांकरिता घेऊन आलेलो आहे मित्रांनो. सोबतच बऱ्याचशा शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे सुद्धा बंद झालेले आहेत. त्यामुळे त्या सर्व शेतकरी बांधवांना सुद्धा आता आपल्या नमोचे सुद्धा पैसे मिळणार नाही या संदर्भातली एक शंका आहे, ती सुद्धा दूर करणार आहे मित्रांनो. आणि वेळ प्रसंगी ज्या वेळेस तुमच्या समोर नमो शेतकरी असो, पीएम किसान असो किंवा कोणत्याही योजनेचे अनुदान पैसे येत असतात, त्यावेळेस तुम्हाला या दिवशी मिळणार का त्या दिवशी मिळणार असं टायटल वाचल्याच्या नंतर या आठवड्यात येणार, पुढच्या महिन्यात येणार या शब्दाच्या ऐवजी बऱ्याच वेळा बऱ्याचशा शेतकरी बांधवांकडून, नागरिकांकडून कमेंट बॉक्समध्ये विचारण्यात आलेलं असते की तारीख सांगा, फिक्स सांगा. तर मित्रो, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा जो हप्ता आहे मित्रांनो, तो आपल्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावर जवळपास मंगळवार दिनांक 30 डिसेंबर 2025 पर्यंत जमा होऊन जाईल मित्रांनो. परंतु याच्यामध्ये तांत्रिक कारणास्तव फक्त शासनाच्या वतीने निर्णय जर मागे पुढे झाला 2 दिवसाचा, तर 2025 30 डिसेंबर ऐवजी 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही गोड बातमी सर्व शेतकरी बांधवांना मिळू शकते मित्रांनो. या संदर्भातली खात्रीलायक माहिती मिळालेली आहे मित्रांनो. त्यामुळे शासन निर्णय येणे आणि तुमच्या खात्यावर वितरण सुरू होणे या गोष्टीला जास्त वेळ लागणार नाहीये. कारण आचारसंहिता, वेगवेगळ्या निवडणुका या सर्व गोष्टी पाहता आणि निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना किंवा हे जे पक्ष असतात यांना या दोघांमध्ये दुफळी निर्माण होता कामा नये आणि उशीर होता सुद्धा कामा नये या योजनेच्या हप्त्याला. या गोष्टी सर्व पाहता तुम्हाला येत्या 2-4 म्हणजे 2-4 दिवस तर काही म्हणता येणार नाही, परंतु आठवडाभर तरी धरून चला. कारण 30 तारीख आणि 1 तारीख या 2 तारखेच्या मधातच तुमच्या सर्व शेतकरी पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता जमा होऊन जाणार आहे शेतकरी मित्रांनो. आता महत्त्वाचा विषय सोबतच असा की ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे बंद झालेले आहेत, ते सुद्धा तांत्रिक अडचणी, कागदोपत्री, ई केवायसी वगैरे देऊन करून ते सुद्धा सुरू होणार आहेत, सुरळीत होणार आहेत. आणि महत्त्वाचा विषय, कागदोपत्री दिलेले असले नसले तरी सुद्धा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता जो आहे, या सर्व पीएम किसानचा लाभ न मिळालेल्या थांबलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता आपल्याला मिळणार का नाही मिळणार या संदर्भातली तुमची जी शंका आहे, ती परत एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून मी दूर करण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. कारण या अगोदर सुद्धा महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे, तो मी तुम्हा सर्व शेतकरी बांधवांना मिळणार असल्या संदर्भात सांगितले होते मित्रांनो. आता शेतकरी बांधवांकडून बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिल्याच्या नंतर सांगण्यात येत आहे, एवढे लाख कटले, तेवढे लाख शेतकरी अपात्र झाले, तेवढे लाख शेतकऱ्यांचा हा हप्ता बंद झाला. पीएम किसानचा त्यांना मिळाला नाही मागचा हप्ता, हे मान्य करू आपण. परंतु त्या त्रुट्या दूर केल्याच्या नंतर त्यांना पुढचा सुद्धा मिळून जाणार आणि नमोचा तर त्यांना सुरळीतपणे मिळणार असल्याचं या अगोदरच कृषी विभागाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील पात्र लाभार्थ्यांनी, शेतकरी बांधवांनी नमो किसान योजनेचा हप्ता आपल्याला मिळणार किंवा नाही मिळणार या संदर्भात कुठलीही शंका बाळगण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. या व्यतिरिक्त सुद्धा लवकर मिळाला, शासन निर्णय लवकर निघाला, तरतूद झाली किंवा काही कारणास्तव आणखी लेट होण्याचा कंडिशन असली, तर या संदर्भात सुद्धा नक्कीच सर्वात अगोदर आपल्या सर्वांपर्यंत येऊन तुमच्या शंका दूर करून ती डेट सुद्धा तुमच्यापर्यंत सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मित्रांनो. तर मित्र, आशा करतो की आपणा सर्व शेतकरी बांधवांकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्या संदर्भातली जी महत्त्वपूर्ण अपडेट माहिती मी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, ती नक्कीच आपणा सर्वांना उपयोगी ठरेल, महत्त्वपूर्ण वाटली असेल मित्रांनो. तर मित्र, आपणा सर्वांपर्यंत मी याप्रमाणे नेहमी विश्वासार्ह महत्त्वपूर्ण अपडेट सर्व अगोदर पोहोचवण्याचा प्रयत्न करू शकेल. याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून मी वेळोवेळी यासारखी आणि या व्यतिरिक्त इतर माहिती आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल मित्रांनो. तर मित्र, हीच माहिती सर्व इतर शेतकरी बांधवांना सुद्धा पोहोचावी, याकरिता सर्व इतर शेतकरी पुत्रांपर्यंत, शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा मित्रांनो, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट मिळेल मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढेच. या व्हिडिओमध्ये थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आमच्या सर्वांच्या महत्त्वपूर्ण उपयोगी माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.